पावसाळ्याच्या सुरुवातीची रात्र होती. आकाश काळं-कुट्ट झालं होतं आणि वाऱ्याच्या झोतांनी झाडं वेड्यासारखी हालत होती. रोहन गाडी चालवत होता. जीपीएसने दाखवलेला रस्ता अचानक गावाबाहेरच्या एका निर्जीव भागात वळला. "हे बरोबर आहे ना?" त्याच्या बाजूला बसलेली सायली म्हणाली. "जीपीएस चुकत नाही," रोहनने उत्तर दिलं, पण त्याच्या आवाजातही खात्री नव्हती. समोर अचानक एक जुनं मोडकळीस आलेलं घर दिसलं. मोठा दरवाजा, तुटकी खिडक्या आणि घराभोवती वाढलेलं रान. गाडी बंद पडली. "आता काय?" सायलीचा आवाज थरथरला. रोहनने उसासा टाकला. "पाऊस वाढतोय, आत जाऊन थांबूया." दरवाजा ढकलताच कर्कश आवाज झाला. आत पूर्ण अंधार होता. रोहनने मोबाईलचा फ्लॅश चालू केला. धुळीचा वास, कोपऱ्यात जळमट आणि भिंतीवर विचित्र ओरखडे. सायली हळू आवाजात म्हणाली, "आपण इथे थांबणे योग्य आहे का?" रोहन काही बोलणार इतक्यात टक-टक वरच्या मजल्यावरून आवाज आला. दोघं थिजले. "कोणी आहे का?" रोहन ओरडला. उत्तर नाही, पण आवाज पुन्हा आला. टक-टक. सायली म्हणाली, "चल इथून जाऊया. बाहेर वादळ आहे. थोडा वेळ थांबूया." रोहन म्हणाला. ते दोघं हॉलमध्ये बसले. अचानक भिंतीवरचा एक फोटो हलू लागला. सायलीने तो नीट लावण्यासाठी हात लावला आणि तिचं लक्ष फोटोवर गेलं. त्या फोटोमध्ये एक कुटुंब होतं. आई, वडील आणि एक मुलगी. सायलीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. "रोहन, ही मुलगी माझ्यासारखी दिसते." रोहनने पाहिलं. "हो, फारच." आवाज थांबत नव्हता. रोहन म्हणाला, "मी पाहून येतो." "मी पण येते," सायली म्हणाली. जुनी लाकडी पायरी चढताना प्रत्येक पावलाला आवाज होत होता. वर पोहोचल्यावर एक लांब कॉरिडॉर होता. कॉरिडॉरच्या शेवटी एक दरवाजा अर्धवट उघडा होता. आतून मंद प्रकाश येत होता. दरवाजा उघडताच एक मुलगी खिडकीजवळ उभी होती. तिचे केस चेहऱ्यावर आलेले. सायलीने थरथरत विचारलं, "कोण आहेस तू?" मुलगी हळूहळू वळली. तिचा चेहरा दिसला आणि सायली किंचाळली, कारण ती मुलगी सायलीच होती. रोहन स्तब्ध झाला. "हे काय चाललंय?" ती दुसरी सायली हसली. "तुम्ही पुन्हा आलात?" "पुन्हा?" रोहनने विचारलं. ती म्हणाली, "प्रत्येक वेळी तुम्ही इथे येता आणि प्रत्येक वेळी विसरता." सायली मागे सरकली. "हे खोटं आहे. हे स्वप्न आहे." त्या मुलीने भिंतीकडे बोट दाखवलं. तेथे एक कॅलेंडर होतं. दिनांक 15 जुलै 2018. सायली ओरडली, "आज 2026 आहे." मुलगी हसली. "तुमच्यासाठी, पण आमच्यासाठी नाही." अचानक रोहनच्या डोक्यात चित्र चमकली. तो आणि सायली, वाद, पावसात गाडी, अपघात, हेच घर. "आपण इथे आधी आलोय." तो कुजबुजला. ती मुलगी म्हणाली, "तुम्ही इथेच मेला आहात." सायली थरथरली. "नाही, प्रत्येक वेळी तुम्ही पुन्हा येता आणि इथेच अडकता." कॉरिडॉरमध्ये अचानक दरवाजे आपोआप बंद होऊ लागले. धडाम धडाम. रोहन सायलीचा हात पकडून खाली पळू लागला. ते खाली आले, पण हॉल बदलला होता. जुना नव्हता. तोच फोटो, पण आता त्यात 4 लोक होते. आई, वडील आणि 2 सायली. शेवट. दरवाजा उघडून ते बाहेर पळाले. पाऊस थांबला होता. रस्ता दिसत होता. त्यांनी मागे वळून पाहिलं. घर नव्हतंच. रोहन म्हणाला, "आपण वाचलो." सायली शांत होती. "सायली." ती हळू वळली आणि तिचे डोळे पूर्ण काळे झालेले. ती म्हणाली, "नाही रोहन, आपण अजूनही तिथेच आहोत." आणि दूर कुठेतरी पुन्हा तोच आवाज आला. रोहनच्या समोर उभी असलेली सायली ती सायली नव्हती. तिचे डोळे पूर्ण काळे झाले होते. ओठांवर एक विचित्र, मानवी नसलेलं हसू. "नाही रोहन, आपण अजूनही तिथेच आहोत." रोहन मागे सरकला. "सायली, हे काय आहे?" ती काहीच बोलली नाही.
फक्त तिचं डोकं हळूहळू एका बाजूला वळलं, जणू काही तिच्या मानेत हाडच नाहीत. अचानक सभोवतालचं सगळं बदलायला लागलं. रस्ता, झाडं, आकाश सगळं धूसर झालं. जणू एखाद्या जुन्या टीव्हीवरचा सिग्नल गेला होता. टक टक. तो आवाज आता अगदी जवळून येत होता. रोहनने मागे वळून पाहिलं आणि त्याचा श्वास थांबला. ते दोघं पुन्हा त्या घराच्या दरवाजासमोर उभे होते. दरवाजा हळूहळू स्वतःहून उघडला. आतून काळोख. सायली पुढे चालू लागली. चल, पुन्हा सुरू करूया. रोहन ओरडला, मी आत येणार नाही. त्या क्षणी जमिनीवर काहीतरी दिसलं. एक तुटलेला मोबाईल. तो उचलला. स्क्रीन अजून चालू होती. त्यावर एक व्हिडिओ प्ले होत होता. व्हिडिओमध्ये रोहन आणि सायलीच होते. तेच घर, तोच पाऊस. रोहन म्हणत होता, सायली रडत होती. आणि मग कॅमेऱ्याच्या मागून कोणीतरी हळूहळू जवळ येत होतं. लांब हात, वाकडी बोटं आणि चेहरा पूर्ण काळा. व्हिडिओ अचानक बंद झाला. तो तू आहेस, रोहन? सायलीचा आवाज आला. रोहनने तिच्याकडे पाहिलं. ती आता पुन्हा सामान्य दिसत होती. काय? ती हळू आवाजात म्हणाली. हे घर लोकांना त्यांच्या स्वतःच्या भीतीत बदलतं. रोहनच्या मनात चमकलं. व्हिडिओमध्ये जी काळी आकृती होती ती त्याच्यासारखीच दिसत होती. सायली म्हणाली, आपण वर जाऊया. शेवट तिथे आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही, रोहन म्हणाला. ती शांतपणे उत्तरली, तुला पर्याय आहे का? रोहन थोडा वेळ शांत राहिला आणि मग तिच्या मागे गेला. कॉरिडॉर आता आधीपेक्षा लांब वाटत होता. भिंतीवर रक्तासारख्या खुणा. दरवाजावर लिहिलं होतं, रूम 7, डू नॉट ओपन. सायलीने दरवाजा उघडला. आत एक आरसा होता, मोठा, जुना. रोहनने त्यात पाहिलं, पण त्याचं प्रतिबिंब नव्हतं. त्याऐवजी त्यात तीच काळी आकृती उभी होती आणि तो हसत होता. आकृती आरशातून बाहेर यायला लागली. हळूहळू. रोहन मागे हटला. हे थांबवायचं कसं? सायली ओरडली. आरसा तोडा. रोहनने आजूबाजूला पाहिलं. एक लोखंडी रॉड पडलेली होती. त्याने ती उचलली आणि जोरात आरशावर मारली. काच फुटली. सगळं शांत झालं. घर नाहीसं झालं. रोहन जमिनीवर पडलेला होता. डोळे उघडले. तो हॉस्पिटलमध्ये होता. डॉक्टर म्हणाले, तुमचा अपघात झाला होता. तुम्ही वाचलात. सायली? रोहनने विचारलं. डॉक्टर थोडे थांबले. ती वाचली नाही. रोहन स्तब्ध झाला. काही दिवसांनी रोहन घरी होता, एकटा. टीव्ही चालू होता. अचानक स्क्रीन फ्लिकर झाली आणि त्यावर तोच व्हिडिओ दिसू लागला. पावसातलं घर आणि दरवाजासमोर उभी सायली. ती हळूहळू कॅमेऱ्याकडे पाहते आणि म्हणते, रोहन, अजून एकदा ये ना. रोहनने टीव्ही बंद केला, पण त्याच्या मागून आवाज आला. दरवाजा हळूहळू उघडत होता. रोहन स्तब्ध उभा होता. बाहेर पुन्हा तेच घर, तेच अंधार, तेच शांतता. यावेळी आवाज त्याच्या मनात येत होता. रोहनच्या हातात फोन होता. स्क्रीनवर पुन्हा तोच व्हिडिओ चालू झाला, पण यावेळी काहीतरी वेगळं होतं. व्हिडिओमध्ये रोहन आताच दरवाजासमोर उभा होता, जसं तो वास्तवात उभा होता. त्याने हळू आवाजात म्हटलं, हे लाईव्ह आहे का? व्हिडिओमधला रोहन त्याच्याकडे पाहून हसला. नाही, हे आधीच झालं आहे. अचानक सगळं थांबलं. आवाज, हवा, प्रकाश आणि त्याच्या समोर एक व्यक्ती प्रकट झाली. एक म्हातारा, डोळे खोल गेलेले, चेहरा थकलेला. तो शांतपणे म्हणाला, तू शेवटी समजलास. तू कोण आहेस? रोहनने विचारलं. तो उत्तरला, मी तूच आहे. रोहन गोंधळला. हे काय चाललंय? म्हातारा हळूहळू चालत म्हणाला, हे घर नाही, हा एक चक्र आहे. प्रत्येक वेळी तू तोच निर्णय घेतोस. त्या रात्री, त्या वादानंतर रोहनच्या डोक्यात आठवणी जोरात परत आल्या. खरं काय घडलं होतं त्या रात्री?
रोहन आणि सायलीचा जोरात वाद झाला होता. रोहनने रागात गाडी वेगात चालवली. सायली ओरडत होती, हळू चालव. पाऊस, अंधार, वळण आणि अपघात. सायली जागीच मेली. रोहन वाचला. म्हातारा रोहन म्हणाला, तू स्वतःला कधी माफ केलं नाहीस. तू त्या क्षणात अडकून राहिलास. हे घर तुझ्या अपराधीपणाचं रूप आहे. मग सायली? रोहनने विचारलं. म्हातारा शांत झाला. ती खरी नाही. ती तुझ्या मनाने तयार केलेली आहे. पण तो थांबला. काही वेळा ती खरी सारखी वाटते. दरवाजा अजूनही उघडाच होता. आत अंधार. सायलीचा आवाज आतून आला, रोहन ये ना. म्हातारा म्हणाला, तुला 2 पर्याय आहेत. आत जा आणि हे चक्र कायम चालू राहील. मागे वळ आणि सगळं संपव. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. जर मी मागे वळलो तर सायली कायमची जाईल. म्हातारा हळू म्हणाला, ती आधीच गेली आहे. रोहन थरथरत उभा होता. 1 पाऊल पुढे. सायलीचा आवाज गोड झाला, आपण पुन्हा एकत्र राहू शकतो. 2रं पाऊल. म्हाताऱ्याचा आवाज कठोर, हे खोटं आहे. रोहनने डोळे बंद केले आणि पहिल्यांदाच तो ओरडला, सायली मला माफ कर. त्याने हळूहळू मागे वळून चालायला सुरुवात केली. अचानक घर थरथरू लागलं. भिंती कोसळू लागल्या. सायलीचा आवाज किंचाळीत बदलला, नाही, तू जाऊ शकत नाहीस. रोहन मागे पाहिलं नाही. तो चालत राहिला. सगळं नाहीसं झालं. अंधार, आवाज, घर, सगळं. खरं रोहनने डोळे उघडले. तो एका शांत रस्त्यावर उभा होता. सकाळ झाली होती. पाऊस नव्हता. हवा स्वच्छ होती. त्याच्या हातात फोन होता. स्क्रीनवर एक फोटो, तो आणि सायली हसताना. रोहन हळूच म्हणाला, गुड बॉय, आणि फोन बंद झाला. काही महिन्यांनी रोहन एक सामान्य आयुष्य जगत होता. पण एक दिवस त्याला एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. फक्त एक फोटो, जुनं घर आणि खाली लिहिलं होतं, रूम 7 अजूनही उघडा आहे. कॅमेरा हळूहळू त्या घराकडे झूम होतो. दरवाजा हळू उघडतो. आत पूर्ण अंधार आणि पुन्हा टक. पुढची भयकथा. लिफ्ट क्रमांक 13. रात्रीचे 11:30 वाजले होते. पुण्यातल्या एका मोठ्या IT पार्कमध्ये अजूनही काही ऑफिसेस चालू होती. बाकी सगळं बिल्डिंग मात्र शांत आणि रिकामं होतं. विहान अजूनही ऑफिसमध्ये बसून काम करत होता. आजच संपवायचं आहे, तो स्वतःशीच म्हणाला. बाहेर पाऊस सुरू झाला होता. 12:07. शेवटी त्याने लॅपटॉप बंद केला. ऑफिसच्या काचेच्या भिंतीतून बाहेर पाहिलं. संपूर्ण बिल्डिंग अंधारात बुडालेली. फक्त इमर्जन्सी लाईट्स चालू. तो उठला, बॅग घेतली आणि लिफ्टकडे चालायला लागला. कॉरिडॉरमध्ये त्याच्या पावलांचा आवाज घुमत होता. लिफ्ट समोर येऊन तो थांबला. डिस्प्लेवर नंबर दिसत होते. लिफ्ट खाली येत होती. चांगलं आहे, तो म्हणाला. पण एक विचित्र गोष्ट होती. या बिल्डिंगमध्ये 12 मजलेच होते. मग डिस्प्लेवर 13 का दिसत होतं? लिफ्ट थांबली. दरवाजा उघडला. आत कोणीच नव्हतं. तो आत गेला. बटनांवर नजर टाकली. 1 ते 12. पण खालच्या कोपऱ्यात एक छोटं फिकट बटन होतं. त्याने भुवया उंचावल्या. हे आधी कधी पाहिलं नाही. निर्णय जो घातक ठरतो. त्याने एक नंबर दाबायला हात नेला, पण थांबला. कुतूहल. 13 वर काय आहे? थोडा वेळ विचार करून त्याने ते बटन दाबलं. लिफ्ट हलू लागली, पण खाली जाण्याऐवजी वर. 11, 12 आणि मग लिफ्ट अचानक थांबली. लाईट्स थोडे फ्लिकर झाले. दरवाजा हळूहळू उघडला. बाहेर पूर्ण अंधार. कोणताच कॉरिडॉर नाही, फक्त धुके. विहान थबकला. हे काय आहे? अचानक एक हलका आवाज आला. विहानचा श्वास अडकला. कोण आहे? उत्तर नाही, पण आवाज पुन्हा, ये, इथे ये. कुतूहल आणि भीती दोन्हीमध्ये अडकून तो एक पाऊल बाहेर टाकतो.
लिफ्ट मागे आपोआप बंद होते. आता तो एकटाच होता. हळूहळू त्याला दिसायला लागलं, हा मजला ऑफिस सारखाच होता, पण सगळं जुनं, तुटलेलं. कम्प्युटर, टेबल, खुर्च्या सगळं धुळीने भरलेलं. भिंतीवर एक बोर्ड होता, वेलकम नाईट शिफ्ट टीम. खाली नावांची यादी. विहानने पाहिलं, त्याचं नाव त्यात होतं. हे कसं शक्य आहे? तो मागे सरकला. अचानक एक स्क्रीन चालू झाली. त्यावर CCTV फुटेज दिसत होतं. त्याचं ऑफिस आणि त्यात विहान बसलेला होता. स्क्रीनवरचा विहान वर पाहतो आणि कॅमेऱ्याकडे बघून हसतो. खऱ्या विहानच्या अंगावर काटा आला. आवाज पुन्हा आला, तू उशिरा आलास. विहान वळला. त्याच्या मागे एक माणूस उभा होता, त्याच्यासारखाच. तो हसत म्हणाला, मी तुझी वाट बघत होतो. तू कोण आहेस? मी, जो इथे आधी अडकला. तो पुढे म्हणाला, ही लिफ्ट लोकांना इथे आणते, जे एकटे असतात, उशिरापर्यंत काम करतात, जे थांबतात आणि कुतूहलाने तेरा दाबतात. इथून बाहेर जाण्याचा एकच मार्ग आहे. कोणता? तो हसला, तुझी जागा कोणीतरी घेणं. विहान मागे सरकला. म्हणजे तू इथे राहशील आणि पुढचा कोणी तेरा दाबेल तो सुटेल. विहान धावत लिफ्टकडे गेला. दरवाजा उघडा होता. तो आत शिरला. एक बटन दाबलं. लिफ्ट हलली. दरवाजा उघडला. तो पुन्हा ग्राउंड फ्लोअरवर होता. लोक होते, लाईट्स होते, सगळं नॉर्मल. तो सुटला होता. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा ऑफिसमध्ये गेला. लिफ्ट समोर उभा राहिला. डिस्प्लेवर नंबर बदलत होते, 10, 11, 12 आणि मग 13. त्याने हळू हसत बटन दाबलं, कारण आता तोच त्या लिफ्टचा भाग झाला होता. नवीन कर्मचारी. रात्री उशिरा. लिफ्ट समोर उभा. डिस्प्लेवर 13 दिसतं. तो बटन दाबतो. दरवाजा उघडतो. आत विहान उभा असतो. तो हसतो आणि म्हणतो, वेलकम टू नाईट शिफ्ट. आणि लिफ्ट बंद होते. डिंग. रात्रीचे 1:45. नवीन कर्मचारी करण. पहिलाच आठवडा. हेडलाईनमुळे तो उशिरापर्यंत थांबला होता. ऑफिसमध्ये आता फक्त तो एकटाच होता. तो लिफ्ट समोर उभा होता. डिस्प्ले 11, 12, 13. करणने भुवया उंचावल्या. 13? पण इथे 12 मजलेच आहेत. लिफ्ट आली. दरवाजा उघडला. आत एक माणूस उभा होता, हलकं हसत. पहिलाच आठवडा. त्याने विचारलं. करणने मान हलवली. हो, उशिरापर्यंत काम, चूक आहे, तो म्हणाला. करण हसला. काय करणार, जॉब आहे. त्या माणसाने 13 बटन दाबलं. करण थबकला. अरे 13? करण म्हणाला. तो माणूस विहान. हळू हसला. तुला सगळं कळेल. लिफ्ट वर जाऊ लागली. करणच्या मनात भीती होती, पण तो इतरांपेक्षा वेगळा होता. तो फक्त घाबरला नाही, तो लक्ष देत होता. दरवाजा उघडला. तोच अंधार, तोच धुके, तोच मोडकळीस आलेलं ऑफिस. विहान म्हणाला, हेच आहे ते ठिकाण. करण शांतपणे विचारलं, इथून सुटण्यासाठी दुसऱ्याला अडकवावं लागतं, बरोबर? विहान थोडा थांबला. हो. करण हसला. मग तू मला का सांगतोयस? विहानचा चेहरा बदलला. कारण मी थकलोय. काय? मी कित्येक वर्ष इथे आहे. मी अनेक लोकांना अडकवलं, पण प्रत्येक वेळी काहीतरी चुकतं. करणच्या डोळ्यात उत्सुकता चमकली. म्हणजे? विहान म्हणाला, कधी कधी दोघंही अडकतात, कधी कधी कोणीच सुटत नाही. करणने आजूबाजूला पाहिलं. CCTV स्क्रीन, जुनं ऑफिस, लिफ्ट. त्याने विचार केला, जर हा सिस्टीम आहे तर याला तोडता येईल. करणने स्क्रीनकडे पाहिलं. त्यावर वेगवेगळ्या लोकांचे फुटेज होते, वेगवेगळ्या काळातील, सगळे एकाच पद्धतीने अडकलेले. करण म्हणाला, हे सगळे लोक एका गोष्टीने समान आहेत. काय? विहानने विचारलं. ते सगळे एकटे होते. करण हसला. म्हणजे जर कोणी एकटा नसेल तर? विहान गोंधळला. तू काय म्हणतोयस? करणने मोबाईल काढला.
एका मित्राला व्हिडिओ कॉल केला. अरे, मी ऑफिसमध्ये आहे बघ. स्क्रीनवर त्याचा मित्र दिसू लागला. अचानक आजूबाजूचं वातावरण थरथरू लागलं. लाईट्स फ्लिकर, भिंती हलू लागल्या. विहान ओरडला, हे कधीच झालं नाही. करण म्हणाला, कारण तू नियम समजून घेतला नाहीस. ही जागा एकटेपणावर चालते. दरवाजा आपोआप उघडला. आत तेजस्वी प्रकाश. करण मागे वळून म्हणाला, चल दोघंही जाऊया. विहान थरथरला, हे काम करेल याची खात्री आहे? करण हसला, नाही, पण प्रयत्न करतोय. दोघं लिफ्टमध्ये गेले. दरवाजा बंद झाला. लिफ्ट खाली जाऊ लागली. दरवाजा उघडला. ग्राउंड फ्लोअर, लोक, लाईट्स, सगळं नॉर्मल. करण बाहेर पडला. विहान बाहेर पडायला गेला आणि थांबला. त्याचा पाय पुढे गेला नाही. जणू काही अदृश्य भिंत होती. करण वळला. काय झालं? विहान शांतपणे म्हणाला, ही जागा एकाला तरी ठेवते. करण काही बोलणार इतक्यात विहान हसला, यावेळी मीच राहतो. दरवाजा बंद झाला. नवीन. करण वाचला. तो पुन्हा कधीच उशिरापर्यंत थांबला नाही. काही महिन्यांनी एक नवीन कर्मचारी रात्री उशिरा लिफ्टसमोर उभा. डिस्प्ले 13. दरवाजा उघडतो. आत एक माणूस उभा. तो हसतो. तू एकटा आहेस का? ती रात्र. नवीन कर्मचारी, रिकामं ऑफिस आणि 13 नंबर पुन्हा डिस्प्लेवर चमकत होता. त्या मुलाचं नाव होतं निखिल. तो लिफ्टमध्ये शिरला. आत एक माणूस उभा होता. तो शांतपणे म्हणाला, तू एकटा आहेस का? निखिल थोडा गोंधळला. हो. तो माणूस हसला. मग तू योग्य ठिकाणी आलायस. निखिलने नीट पाहिलं. तो विहान नव्हता. तो कोणीतरी वेगळाच होता. जुना, थकलेला, जणू खूप वर्ष इथे अडकलेला. लिफ्ट वर जाते. 13 बटन आपोआप उजळलं. लिफ्ट वर जाऊ लागली. निखिलने विचारलं, हे काय चाललंय? तो माणूस शांतपणे म्हणाला, तुला खरं जाणून घ्यायचं आहे का? दरवाजा उघडला. पण यावेळी तोच मोडकळीस आलेला ऑफिस नव्हता. त्याऐवजी एक जुनी बिल्डिंग, पूर्णपणे वेगळी. तो माणूस म्हणाला, हे 1998 आहे. निखिल थबकला. काय? ही बिल्डिंग आधी एक कॉल सेंटर होती. नाईट शिफ्ट, कमी पगार, जास्त काम. एक रात्र. तो पुढे म्हणाला, एक कर्मचारी संदीप इथे एकटाच थांबला. तो खूप थकलेला होता आणि खूप एकटा. त्याने मदतीसाठी कॉल केला. कोणी उत्तर दिलं नाही. त्या रात्री तो थांबला. त्याने स्वतःला लिफ्टमध्ये संपवलं. निखिलच्या अंगावर काटा आला. त्याचं एकटेपण, त्याचा राग, त्याची भीती या लिफ्टमध्ये अडकून राहिली. आणि तेव्हापासून ही लिफ्ट लोकांना निवडते. जे एकटे असतात, जे थकलेले असतात, जे स्वतःपासून पळत असतात, त्यांनाच 13 दिसतं. निखिलने विचारलं, मग तू कोण? तो माणूस हसला. मी पहिला नाही, मी संदीपही नाही, मी सिस्टीम आहे. त्याचा चेहरा बदलायला लागला. क्षणात तो विहानसारखा दिसू लागला, मग करणसारखा, मग अनेक वेगवेगळे चेहरे. ही लिफ्ट एक व्यक्ती नाही, ही एक जागा आहे, एक लूप, जिथे लोक स्वतःच्या एकटेपणात अडकतात. निखिल मागे सरकला. मी इथे राहणार नाही. तो माणूस शांतपणे म्हणाला, तू आधीच इथे आहेस. निखिलच्या डोक्यात आठवणी चमकल्या. तो ऑफिसमध्ये नव्हता. तो आधीपासूनच एकटा होता. त्याचं आयुष्य, त्याचे मित्र, त्याचं कुटुंब, सगळं दूर झालेलं. तो माणूस म्हणाला, तू 2 गोष्टी करू शकतोस. इथे राहा आणि पुढच्यांना अडकव. स्वतःला सामोरा जा आणि बाहेर पड. निखिल शांत झाला. पहिल्यांदाच तो म्हणाला, मला एकटं राहायचं नाही. अचानक लिफ्ट थरथरली. लाईट्स बंद. भिंती तुटायला लागल्या. तो माणूस ओरडला, हे करू नकोस. जर तू बाहेर गेलास, हे सगळं संपेल. निखिलने डोळे बंद केले आणि एक वाक्य म्हटलं, मला मदत हवी आहे.
सगळं थांबलं. निखिल एका हॉस्पिटलमध्ये जागा झाला. त्याच्या बाजूला लोक होते, डॉक्टर, कुटुंब. डॉक्टर म्हणाले, तू ठीक आहेस, तू एकटा नाहीस. काही दिवसांनी निखिल एका मॉलमध्ये होता. तो लिफ्ट समोर उभा होता. डिस्प्ले 1, 2, 3 सगळं नॉर्मल. तो हसला. 1 सेकंदासाठी डिस्प्ले फ्लिकर झाला आणि 13 झळकलं. लिफ्टचा दरवाजा हळूहळू उघडला. आत कोणीच नव्हतं, पण एक आवाज आला, तू आता एकटा नाहीस, पण इतर अजून आहेत. डिंग.